विद्यार्थी मित्र हो, आज आपण चौकोनाचे घटक म्हणजेच एलिमेंट्स ऑफ क्वाड्रिलॅटर बघणार आहोत. खाली लिहिलेला चौकोन ABCD आहे, त्याचे आपण निरीक्षण करूया. सम्मुख बाजू म्हणजेच अपोजिट साइड्स. चौकोनाच्या दोन बाजूमध्ये एकही सामायिक शिरोबिंदू नसतो, त्यांना सम्मुख किंवा समोरासमोरील बाजू असे म्हणतात. चौकोन ABCD मध्ये बाजू AB व बाजू DC मध्ये कोणताही सामायिक शिरोबिंदू नाही, म्हणून त्या चौकोनाच्या सम्मुख बाजू आहेत. बाजू AD ची सम्मुख बाजू BC आहे. लगतच्या बाजू ॲडजेसंट साइड्स. चौकोनाच्या दोन बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो, त्या दोन बाजूंना परस्परांच्या लगतच्या बाजू असे म्हणतात. If two sides of quadrilateral have a common vertex, two sides are said to be adjacent sides. बाजू BA व बाजू AD या परस्परांच्या लगतच्या बाजू आहे. बाजू BC व बाजू CD या परस्परांच्या लगतच्या बाजू आहे. साइड BA and side AD are adjacent side. Side BC and side CD are adjacent sides. लगतचे कोन म्हणजे adjacent angles. चौकोनाच्या दोन कोनांची एक बाजू सामायिक असते, ते कोन परस्परांचे लगतचे कोन असतात. कोन ABC व कोन BCD या दोन कोनांची बाजू BC सामायिक आहे, म्हणून कोन ABC व कोन BCD हे परस्परांचे लगतचे कोन आहे. Angle ABC and angle BCD are adjacent angles. सम्मुख कोन opposite angles. चौकोनाच्या ज्या दोन कोनांची एकही बाजू सामायिक नसते, ते दोन कोन परस्परांचे सम्मुख कोन असतात. If two angles of quadrilateral have no common side, that two angles are said to be opposite angles. कोन ABC आणि कोन CDA या दोन कोनांची एकही भुजा सामायिक नाही, म्हणून हे दोन कोन परस्परांचे विरुद्ध कोन आहे. म्हणून कोन ABC आणि कोन CDA हे परस्परांचे सम्मुख कोन आहे. Angle DAB and angle BCD have no common side, that two angles are opposite angles. चौकोनाचा कर्ण डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या शिरोबिंदूंना जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण होय. The line segment joining the vertices of opposite angles of quadrilateral is diagonal of quadrilateral. कोन ABC व कोन CDA हे परस्परांचे सम्मुख कोन आहे. सम्मुख कोनांचे शिरोबिंदू B आणि शिरोबिंदू D आहे. शिरोबिंदू B आणि शिरोबिंदू D ला जोडणारा रेषाखंड BD चौकोनाचा कर्ण आहे. शिरोबिंदू A आणि शिरोबिंदू C हे सम्मुख कोनाचे शिरोबिंदू आहे. या दोन शिरोबिंदूंना जोडणारा रेषाखंड AC हा चौकोनाचा दुसरा कर्ण आहे.